साहेब नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. अतुल समाधान जाधव सोनराम. हां, ही आपली व्हरायटी कुठली आहे? ही आर्यमान. आर्यमान व्हरायटी काय? बरं, ह्या व्हरायटीला किती दिवस झाले आता? साधारण 28 जूनची लागवड आहे. हां, 57 दिवस झाले याला आज. बरं, ह्या पावसामध्ये काय अडचण आली होती काय? अडचण म्हणजे असं का याचा पंजा सेट होत हां. नव्हता. हे जो पंजा आहे हां याच्यात 1-2 सेट होणार आणि एक कुज होणार, पिवळी पडणार काही काळ. हां आजची स्टेज चांगली आहे का, मग याच्यात एकच दिसत नाही पुढं पंजा पिवळा पडलाय किंवा एखादी कळी दिसती पिवळी. बऱ्यापैकी फरक आहे. आता हे बघा, हे जे आहे हे त्याच्या आधीच आहे, सोडायच्या आधीच हा प्रॉब्लेम. ओके. हां, आता ही तर पंजातून ही शेंडा निघाला हा. आता म्हणजे आहेच ग्रोथमध्ये फरक आहे सगळा विषय. प्लॉटमध्ये आता एक पण असं नाही का पंजा कुठं फुलकळी पिवळी पडली. प्रत्येक याच्यात चांगली स्टेज बरी. ओके. ह्याच्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना केल्यात काय? याच्यात आता आपण साधारण 4-5-6 दिवसापूर्वी एक सुपर फायजीचा 200 लिटरसाठी 500 ml फवारा दिला होता. आणि खालून अपटेक 90 सुपर अपटेक 90 सोडलेलं. ते सोडल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली हे काय बदल जाणवला? पण एकदम बारीक बारीक पंजे आजच्या स्टेजला. हे सुद्धा आता एकदम थोडेसे वीक दिसायचे पहिले, पण आज चांगली स्टेज आहे. सगळे फुलकळ्या ज्या आहे अजून काही पुढं पिवळं दिसलं नाही. हे बघा, ही जी स्टेज आहे आता कळ्याच कळ्या. पावसाचं प्रमाण किती आहे? पाऊस किती पडलाय काय? आता 2 दिवसापासून कंटिन्यू चालू. 2 दिवसापासून कंटिन्यू झालाय. पण ह्या पावसामध्ये सगळ्यांच्या काही शेतकऱ्यांना अडचणी जाणवायला लागेल की फुल ड्रॉपिंग होण्या झाले किंवा फुल ड्रॉपिंग होत आहे. आज पण प्लॉट मध्ये काढू की पण रफ एरून दे. काही विषय ह्याच्यामध्ये हे केलं का द्राक्षाचं कुठलं कलम भरले? हे जे आता हे 2 दिवसापूर्वी हे क्रिम्सन व्हरायटी टाकली इकडे. 2 दिवस झाले आपल्याला. 4 दिवस अपटेकला सोडून झाले सुपर अपटेक 90. तर 2 दिवसापूर्वी ही ग्राफ्टिंग केली क्रिम्सनची या प्लॉटमध्ये. प्लॉटमध्ये हे 2 झाडं आहे, इकडून 2 झाडं आणि त्या साईडला 2 झाडं. दोन्ही झाडाच्या मध्ये या साईडला 2 त्या साईडला 2 4 झाडं बसवली. डबल इन लाईन आहे. काम असं आहे. पण ठीक आहे, या पावडरनं मला फरक दिसतोय काळू की प्लॉटला. ओके. शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही? बस आता हेच आम्ही वापरलेलं आहे. थोडेसे म्हणजे थोडे काही चांगलेच आहे, चांगलेच फरक दिसतंय. आणि सुपर पाहिजे नावानं. ओके. हां, आणि ड्रीपला काळुकी आली. पंजा पण चांगलं काम, म्हणजे पहिला कमकुत होता तो स्ट्रॉंग झालाय. पत्ती जाड झाले. पत्ती आहे हे बघा. ओके. दोन पाने काळुकी प्लॉटला. बरं, आणि ड्रीप ॲप्लिकेशनला पण सुपर अपटेक 90 हे सोडलंय. ओके. ह्याचा पर्टिक्युलर ऐका, जो फायदा झाला आहे तुम्हाला, जो फायदा झाला आहे की ह्या पावसामध्ये ड्रॉपिंग झालेलं नाही, बरोबर काय? मग तुम्ही शेतकरी बांधवांना अजून काय सांगू शकाल की हा जो पावसाचं वातावरण आहे, सगळीकडे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे. 2 दिवस झाले पाऊस कंटिन्यू चालू आहे. 2 दिवसात आता हा प्रॉब्लेम वाढायला लागत होता, फुल ड्रॉपिंग किंवा कुज होणं. आता हे सोडल्यानंतर किंवा हे मारल्यानंतर हे सोडल्यानंतर तर प्लॉटमध्ये काही कुठं दिसत नाही. 2 दिवस कंटिन्यू पाऊस होता, पावडर मारता येत नव्हती. तर त्याच्या आधी हात गेलेला आहे, लिक्विड पण दिलंय. 3-4 दिवस झाले, पण स्ट्रेस आज पण पुढं ड्रॉपिंग दिसत नाही प्लॉटला. ओके. शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे का काय करायला पाहिजे? बिंदास वापरा. ओके, चालेल. थँक्यू.